पुण्यातील चांदणी चौकातील पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2 दिवसांपासून माध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्यांना पूर्णविराम दिला। विरोधकांकडून सरकारवर पालकमंत्री पदावरून टीका सुरू होती। वादामुळे इतर नेत्यांना ध्वजारोहणाची संधी देण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता। की येते की नाही सांगा, इतकी मोठी संख्या असलेलं सरकार शक्तिमान गतिमान किती दुर्बल आहे कळलं का? किती हतबल आहे कळलं का? एका नुसत्या पालकमंत्री पदावरनं ही हतबलता, ही दुर्बलता आणि ही लाचारी, तिन्ही गोष्टी दिसतात बरं का? महाराष्ट्र पाहतोय। विरोधकांच्या आरोपांचा अजित पवारांनी स्वतःच्या खास शैलीत समाचार घेतला। लगेच त्याच्यात आता ह्याही दादाला चान्स नाही, त्याही दादाला, अरे काय चाललंय तुमचं? म्हणजे माहिती घ्यायची नाही, काही नाही, ह्याच्यात रुसवे फुगवे, कुणाचा रुसवा? कुणी तुमच्याकडे रुसून सांगितलं, कुणी तुमच्याकडे फुगून सांगितलं? पुण्यातील ध्वजारोहणाच्या मुद्द्यावरून अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्याबाबत बातम्या येत होत्या। अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांनी नाराज होऊ नये म्हणून राज्यपाल रमेश बैस पुण्यामध्ये ध्वजारोहण करणार असल्याची चर्चा जोरात सुरू झाली होती। या सगळ्या चर्चेचं आणि बातम्यांचं अजित पवारांनी खंडन केलंय। अनेक वर्षापासून 15 ऑगस्टचं झेंडावंदन इथं राज्यपाल महोदयच करतात। इथं कधी 15 ऑगस्टचा झेंडावंदन पालकमंत्री करत नाहीत। पालकमंत्री करतात 1 मेचा झेंडावंदन, कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचा। माध्यमातल्या चर्चा आणि विरोधकांच्या आरोपांचा अजित पवारांनी एकत्रितपणे समाचार घेऊन सुरू असलेला गदारोळ शांत केला असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।